बाबा बाबा अहो बिओ काही नाही, लेक उपाशी, बापाचा जीव राहील का थाऱ्यावर? खाऊन घ्या आधी. बाबा इथे नको ना. अहो चाळीतल्या लोकांनी बघितलं तर उगाच त्यांना चर्चेला विषय मिळेल आणि मग तुम्हाला आणि आईला नावं ठेवतील. मला नाही आवडणार ते. एवढं होऊ नये, आईला कोण काय बोल ह्याचा कशाला विचार करतेस तू? कोण कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. तू खाऊन घे. बरं एक काम करा, तुम्ही घरी घेऊन जा, मी घरी येऊन जेवते. अगं कविता हॉलमध्ये बसली आहे, जागी आहे ती. तिने तुला पाहिलं ना तर अजून काहीतरी बोलेल. तू खाऊन तर घे ना. बरं मग आई झोपल्यावर जेवेन. हा पण इथे नको प्लीज. बाबा झोपेन मी इथेच कुठेतरी, तुम्ही नका काळजी करू. मला माहितीये तुम्हाला आमच्या सगळ्यांबद्दल खूप वाटतं. सगळं बघत असता तुम्ही पण काही बोलत नाहीत. सगळ्यांच्या मनातलं ओळखता तुम्ही. आणि मग हे असं न बोलता लव यू बाबा. घरच्यांसाठी सगळ्यांसाठी अन्नपूर्णा होतेस आणि स्वतः उपाशी राहतेस. जीव तुटतो ग तुझ्यासाठी. वर बघ खाली बघ. हा बोलू नकोस. वर बघ. मी पाणी घेऊन येतो. पाणी घेऊन येतो. ठसका लागला. नाही बसा तुम्ही. बसा. थांबला. बाबा तुम्ही ना बाबा नाही, कधी कधी आईच होता माझी. किती काळजी घेता हो. खायला नको. माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. घरासाठी राबत असतेस. अगं या घराचा आधार आहेस तू. आधारात तुम्ही माझा. तुमचं निर्मळ मन ही तुमची ताकद आहे आणि माझा आधार आहे. मला माहिती आहे, एक बाप म्हणून तुम्हाला तुमच्या मुलासाठी फक्त सुख आणि सुखच हवंय. मला वाटतं ना कोणीतरी असा अनोळखी तुझ्या आयुष्यात यावा, असं ना जादूची कांडी होऊन आणि तुझ्या त्रासावर असा फुंकर मारून ना तुझा सगळा त्रास त्याने घालवावा. Sweethearts, listen to me. Now, look at our Mother Mary. Look at her eyes. किती प्रेम आहे ना तिच्या डोळ्यात. आपल्या येशूकडे किती प्रेमाने बघतीये ती. तिच्या डोळ्यांकडे बघितलं की कळतं ना, आईचं हृदय प्रेमाने कसं काठोकाठ भरलेलं असतं. पण ते नॅचरल असतं.
कारण आई आणि बाळ एकाच जीवाचे असतात. कारण आई आपल्या बाळाला आपल्या उदरात वाढवते 9 महिने. ते तिचंच अंग असतं. त्यांचं प्रेम नॅचरल असतं. पण या जगात आणखी एक प्रेम असतं, डिव्हाइन लव्ह. आज मी तुम्हाला प्रेमाची गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला माहितीये या जगात 2 माणसं एकत्र कशी येतात? त्यांना म्हणतात सोलमेट. त्या सोलमेट्सना गॉड ऑलमाइटी पाठवतो. काय करतो? एका हृदयाचे 2 तुकडे करतो आणि खूप लांब फेकून देतो 2 दिशांना. मग ते तुकडे एकटे पडतात. जोपर्यंत एकमेकांना शोधून ते एकत्र येत नाहीत तोपर्यंत एक हार्ट बनत नाही. आणि माहितीये तुम्हाला, ते 2 पीसेस एकमेकांना शोधण्यासाठी धडपडत असतात. दे यर्न फॉर इच अदर, दे लॉंग फॉर इच अदर. आणि शेवटी ते भेटतात तेव्हा त्यांना म्हणतात सोलमेट. 2 पीसेस एक होतात आणि एक हृदय बनतं. माणसं 2 पण हृदय एक. दे आर सोलमेट. मला वाटतं ना कोणीतरी असा अनोळखी तुझ्या आयुष्यात यावा, असं ना जादूची कांडी होऊन आणि तुझ्या त्रासावर असा फुंकर मारून ना तुझा सगळा त्रास त्याने घालवावा. माझंही अर्ध हृदय असेल का कुठेतरी? कसं सापडेल ते मला? बाप्पाने प्रत्येकासाठी सोलमेट बनवलाय ना, मग माझ्यासाठी पण सोलमेट बनवला असेल का? पण मग कशी पटेल त्याची ओळख? खूण कशी कळेल सोलमेटची? कशी? तीच तर गंमत आहे. हृदयाची भाषा हृदयाला कळते. कशी असते ती भाषा? शब्द नसतात तिथे. जशी ताऱ्यांची, वाऱ्याची, झऱ्याची भाषा असते, फुलापानांची भाषा असते, तशी असते हृदयाची भाषा. हृदयाची हृदयाला कळते. 2 दूर असलेले तुकडे एकत्र येतात आणि एकमेकांना कंप्लीट करतात. आणि सुरू होते एका सुंदर पवित्र प्रेमाची गोष्ट. सो अशी आहे सोलमेट्सची गोष्ट. अशी आहे त्या डिव्हाइन प्रेमाची गोष्ट. चला आता गुड नाईट म्हणायचं आणि घरी गेल्यावर काय करायचं? प्रे करायचं स्कायकडे बघून. से गुड नाईट. Good night, Granny. गुड नाईट स्वीट हार्ट्स. टेक केअर. सोलमेट्स. Amen. दीदी, ही श्रेयसची फी, हे तुला पॉकेट मनी, आणि आई हे घर खर्चासाठी. चल मी येतो. एक मिनिट.
अगं उशीर झालाय मला, मी येतो. थांब रे. हे एवढेच पैसे माहितीये ना घरात किती पैसे लागतात ते? बाथरूम मधला पाईप गळतोय बघतोयस ना रोज, तो दुरुस्त करायचा आहे. सतत आपलं टीप 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 पाणी सांडत राहतं. अरे अपशकुन असतो. माहितीये मला, मी ते बाथरूमचं सांगितलं, एक माणूस आहे तो येऊन करून जाईल. कधी येईल ना. आणि तुला जास्तीचे पैसे मिळाले होते ना, ते काय बोलतात रे? इन्सेंटिव्ह. हा. अरे काय विचारते मी समीर? जास्तीचे पैसे मिळाले होते ना, ते कुठे आहेत? ते माझी बायको लय आजारी आहे हो. इलाजासाठी 10,000 रुपये कमी पडते. वहिनी, ओ वहिनी, साखर द्या, उद्या देते परत. तुम्ही पण देवा पुढे साखर ठेवा हो. तुमच्या लाडक्या समीरनं काल मोठं पुण्याचं काम केलंय, घसघशीत दान करून. मग आरतीचा मान मिळणारच ना आम्हाला. ते नाही हो, ते वेगळं. आरती आणि महाप्रसाद झाल्यावर जाताना देवळाबाहेर दुकानदाराला 10,000ची मदत केली यांनी. किती? 10,000ची. त्याच्या बायकोसाठी गरज होती हो त्याला. हा धावला हो लगेच. हायच आपला समीर गुणाचा. मोठं पुण्याचं काम केलं बाई समीरने. तर आमच्याकडची साखर संपली. घ्या कोणाकडून तरी. वा छान. हा इथे घर खर्च भागवता भागवता माझ्या नाकी नऊ येत आहेत, पण तुला हा मोठेपणा करायचं सुचतंय. 10,000 10,000 तुला माहितीये 10,000 म्हणजे किती? त्या दुकानदाराला देऊन टाकले असेच. अच्छा, दान धर्म. अरे नेसलेलं सोडतोयस आणि आमच्या तोंडाला हे 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 पानं पुसतोयस. काही नाही काही मिरवायचं असतं ह्याला. आपल्यालाच पैसे देताना बरोबर हात आखडतो याचा. नीलू, तू ना याची सॅलरी लगेच काढून घेत जा आल्या आल्या आणि याला पॉकेट मनी दे. असे उधळत फिरतो नाही तर सगळीकडे. हेच करावं लागणार आहे. घर चालवण्यात, सगळ्यांचे खर्च करण्यात मी कमी पडतोय का? एखाद्या गरजू माणसाला मदत केली, चुकलं का माझं? बाबा चला मी निघते. असे डोळे मोठे करून बघू नकोस. थकले मी तुझ्या समोर ओरडून ओरडून. शेवटी बाबांना सांगून तुझ्यासाठी नोकरी बघितली. हे लेटर घे आणि इंटरव्ह्यू आजच आहे. नचिकेत, हे बघ, तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुला फक्त इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तू नक्की पास होशील, कारण वशिला माझ्या बाबांनी लावलाय. हे लेटर घ्यायचं आणि नोकरी जॉईन करायची. एवढी घाई करण्याची काही गरज होती का? घाई? उशीर झालाय आधीच. मला काही ऐकायचं नाहीये. आज इंटरव्ह्यू, उद्यापासून नोकरी. बाकी मला काही माहित नाही. वहिनी वहिनी अगं असं जबरदस्ती नको ना करूस त्याला. मग काय करू? फक्त तुझ्या समोर आणि माझ्या बाबांसमोर नेहमी हात पसरत राहू? नाही, तुम्ही टाकलेल्या तुकड्यांवर जगायचंय का? अगं काय बोलतीयस तू? हे बघ, तुझा स्वाभिमान, तुझी घुसमट सगळं कळतंय मला आणि मी त्याचा खूप रिस्पेक्ट पण करते. आहे ना? रिस्पेक्ट आहे ना? हो. मग माझ्या नवऱ्याला फूस लावणं बंद कर. फूस? नाही वहिनी, अगं मी फूस नाही लावत आहे, फक्त थोडासा सपोर्ट करतेय. आणि तुला पण माहितीये त्याला सरकारी नोकरी लागल्यावर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. करू दे ना ग त्याला त्याचं स्वप्न पूर्ण. थोडासा धीर धरणं प्लीज. सांगितलं ना तुला आमच्यात बोलायचं नाही म्हणून. कल्याणी,
देऊ दे त्याला परीक्षा, होऊ दे त्याच्या मनासारखं. आई अहो पण नाही जाणार नचिकेत आज इंटरव्ह्यूला, पण एका अटीवर. मान्य आहेत तुझ्या सगळ्या अटी, मला मान्य आहेत आई, पण प्लीज दादाला त्याचं स्वप्न पूर्ण करू दे ना. ठीक आहे, तू अनिश बरोबर लग्नाला होकार दे. विषय संपला. एवढा मोठा घोडा झालाय पण समीर, भडकमकर काका या ना. अहो तुम्ही कशाला आलात? मी येणार होतो भाडं द्यायला. अरे याच्यासाठी आलोच नव्हतो रे मी. हा, पण एक सांगतो, चाळीत एकटा तूच आहेस जो वेळेत भाडं देतो. नमस्कार. खरं मी एका वेगळ्याच कामासाठी आला. मला सांग, तुझ्या माहितीत एखादा चांगला केटरर असेल तर बघ ना जरा. काय आहे, उद्या राजसीचा बर्थडे आहे. आली का ती पुण्यावरून? ती पुण्यावरून आली. त्यात एकुलती एक मुलगी, लाडाची लेक. म्हटलं आली आहे तर एक छोटेखानी पार्टी देऊन टाकू. असेल तर बघ ना. आपण जेवण चविष्ट हवं. हा घ्या तुमचा डबा. माझ्या ओळखीत एक केटरर आहे, मी त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो. क्या बात आहे. काय ना, मी केला होता रे एक केटरर, पण त्यांनी ऐन वेळेत. नाही काही हरकत नाही, मी बोलतो त्यांच्याशी आणि सांगतो तुम्हाला लगेच. बर, मी निघू का? हा हा हा, चला येतो. हा. आपली राजसी खरंच खूप हुशार आहे नाही? आणि दिसायला किती देखणी. ती इथं नव्हती ना तर खूप सुन सुन वाटत होतं आम्हाला. आता ती आली ना, आता बरं वाटलं बघा आपल्याला. आपली राजसी. हो ना. नाही, माझी मुलगी आहे. तुमची कोण? तुमच्यासाठी ती चाळ मालकाची मुलगी फक्त. अहो नाही, तसं नाही, म्हणजे तिचं आणि माझं खूप छान जमतं ना. आणि तुम्हाला माहितीये का, तुमच्या राजसीला माझा समीर खूप आवडतो. आता ती आली ना, म्हणजे त्यांच्यातला विरह संपला. ए बाई, वाटेल ते बोलू नकोस आणि अवकातीच्या बाहेर उडी मारू नकोस, कळलं ना? मी चाळ मालक, तुम्ही कोण? कोण तुम्ही? फक्त भाडे करू. फरक कळतोय? हो, असं काही नसतं. असंच असतं. वडापाव खायची लायकी नाही तुमची. हे बघ, भाडे करू आहेस ना, घर मालकीन होण्याचे स्वप्न बघू नकोस. आणि या भडकम करची सलगी स्वप्नातही विचार करू नकोस. अरे जा रे जा, भडकम कर्या. असशील तू चाळ मालक आणि आम्ही भाडे करू. पण नाही, तुझ्या पोरीला या घरात सून म्हणून आणलं आणि वरमाय बनून तुझ्याकडून पाय धुवून घेतले तर नाव नीलंबरी नाही सांगणार. काय झालं? वाचा गेली की स्वतःचा स्वार्थ दिसला म्हणून भावाच्या स्वप्नांची किंमत शून्य झाली? मोठी त्यागाची मूर्ती असल्याचा आव आणतेस ना. आता बोल ना, बोल. अगं हो ना, अनिश बरोबर लग्नाला तयार.
सगळ्यांचे सगळेच प्रॉब्लेम सुटतील. ठीक आहे. मी जाईन इंटरव्ह्यूला. किती वाजता जायचंय? लिहिले लेटर मध्ये. जाईन. गुड मॉर्निंग ताई. काय ग अर्पिता, चालली डबे घेऊन? हो. हॅलो. कोण कोण बोलतंय? मी समीर देशमाने बोलतोय. आपण आरती केली होती एकत्र. हा हा, ओळखलं. पण तुमच्याकडे माझा नंबर कसा काय? ते मी विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स मध्ये काम करतो. आमच्या इथे बॅक ऑफिसला स्टाफला तुम्ही डबे देता. मी तिथूनच तुमचा नंबर घेतला. कळलं कळलं, आलं लक्षात. काही काम होतं का? हो, म्हणजे तुम्ही डबे देता तसं छोट्या पार्टीच्या ऑर्डर्स पण घेता का केटरिंगच्या? हो हो, घेते ना. अच्छा, त्यासाठी फोन केला का तुम्ही? अच्छा, तुमच्याकडे पार्टी? नाही नाही, आमच्याकडे नाहीये. आमच्या ओळखीचे एक आहेत, त्यांच्याकडे छोटीशी पार्टी आहे. मी डिटेल्स तुम्हाला देतो. मी आता डबे पोचवायला जाते, जरा उशीर होतोय मला. हो, म्हणजे पिशव्या जड असतील आणि तुमची गडबड असेल. ठीक आहे, आपण प्रत्यक्षात भेटून बोलूया. रिक्षा स्टँडवर भेटूयात. हो, चालेल.